शेतकरी मित्रांनो, तर आज आपण जाणून घेणार आहोत करपा. केळी पिकावर येणारा हा मुख्य रोग आहे. या रोगापासून केळीमध्ये 10% पासून तर 80% पर्यंत नुकसान होऊ शकतं. तर हा पान तुम्हाला दिसत असेल, हा करपा ग्रसित पान आहे आणि या केळीमध्ये बाकीचे जे पानं आहे ते सगळे कापून घेतलेले आहे. की करपा, सगळ्यात अगोदर आपल्याला करपा हे काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर करपा हा एक बुरशीजन्य रोग आहे. मेजरली 3 बुरशी याला रिस्पॉन्सिबल असतात, म्हणजे 3 बुरशीपासून हा रोग आपल्या पिकामध्ये होतो. तर पहिल्या नंबरची जी बुरशी आहे मायकोस्फेरेला म्युझिकोला या नावाची जी बुरशी आहे याने येलो सिगाटोका म्हणजे पिवळा करपा होतो. 2 नंबरला असते मायकोस्फेरेला फिजेन्सिस, ज्याला आपण काळ्या करपा करणारी जी बुरशी असते ते मायकोस्फेरेला फिजेन्सिस. आणि असे जे सगळे डाग मिक्स वाले असतात, एक अजून बुरशी असते मायकोस्फेरेला म्युझी ही नावाची एक बुरशी असते, त्याच्यामुळे सुद्धा करपा होतो. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रोग हे किती प्रकारचे असतात. तर त्याच्यात जो पहिला नंबरचा होता आपला फंगल म्हणजे बुरशीपासून होणारे म्हणजे बुरशीजन्य रोग. तर करपा हा एक बुरशीजन्य रोग आहे. मी तुम्हाला मागाशीच बुरशीचे नावं सांगितले. हे 3 बुरशी रिस्पॉन्सिबल असतात हे करपा होण्यासाठी. आता सगळ्यात अगोदर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की करपा येतो कसा, त्याला जो वातावरण आहे पसरण्यासाठी तो कसा लागतो. तर करपा हा जो आहे पावसाळ्याच्या दिवसात येतो. सगळ्यात जास्त पावसाळ्याच्या दिवसात पसरतो, येतो पेक्षा पसरतो. करप्याचे जे फंगस असते त्याचा जो स्पोर असतो किंवा अस्कोस्पोर असतो म्हणजे ती बुरशी असते, तर त्याला सगळ्यात अगोदर एक प्लांट लागतो, एक होस्ट प्लांट लागतो. होस्ट प्लांट म्हणजे कोणता होस्ट प्लांट? आता बुरशी आपल्या भागात ती आहे, पण ती बुरशी कोणत्या पानावर जाऊन अटॅक करते की जो पान कमकुवत आहे, झाडांमधला जो पान कमकुवत असतो किंवा ज्या झाडाच्या पानावर, ज्या केळीच्या पानावर असे वॉटर स्पॉट असतात, म्हणजे पाणी, आता हे पानं हलवले तर त्याच्यावरून पाणी गळतंय म्हणजे वॉटर स्प्लॅश, पाणीचे बूंद त्या पानावर राहतात. तर अशा ठिकाणी जाऊन ती बुरशी बसते. आता त्या ठिकाणी बसते आणि त्याला योग्य वातावरण म्हणजे जास्त आर्द्रता. आता आपण या बागेत उभं आहे तर या बागेत हवा कुठूनही येत नाहीये, पूर्ण हा बाग बिलकुल असा एकामध्ये एक जकळलेला आहे. तर इथं आर्द्रतेचा जो प्रमाण आहे तो खूप जास्त आहे आणि ही जी आर्द्रता असते ती करप्याला जास्त वाढवण्याचं काम करते. त्याच्यासाठी हा फेवरेबल एन्व्हायरमेंट आहे. तर ती बुरशी अशा पानावर जाऊन बसते, बसल्यानंतर पानांमध्ये शिरल्यानंतर मग पसरते. तोपर्यंत आपल्याला त्याचा कोणत्याही प्रकारचा सिम्पटम दिसत नाही. आपल्याला करपा केव्हा दिसतो? जोपर्यंत आपले पानं असे होऊन जात नाही तोपर्यंत आपल्याला वाटत नाही किंवा करपा आलेला आहे, तोपर्यंत आपल्याला बाग पूर्ण हिरवागार दिसतो. पण असं नसतो. तो जो करपा आहे याच्या अगोदर कमीत कमी महिनाभर अगोदर ह्या पानावर त्याने अटॅक केलेला होता. आता तो पसरून पूर्ण त्या पानाला त्याने खराब केलेला आहे, बरोबर. तर आता त्याची पद्धत अशी असते की ती जी बुरशी आहे ती बुरशी पानावर जाते, पानांमध्ये पसरते. पसरल्यानंतर त्याचा पेशी विभाजन होतो. ते पूर्ण पानांमध्ये पसरल्यानंतर पहिले सुरुवातीला आपल्याला असे पिवळे ठिपके दिसतात. हळूहळू पसरत त्या पानावरची सेल ते डॅमेज करते. सेल डॅमेज म्हणजे आता हा काळा पान आहे म्हणजे इथली सेल त्याने पूर्ण खाऊन घेतलेली आहे, पूर्ण डॅमेज करून टाकलेली आहे. इथून निघून मग ते दुसरा सोर्स ढूंढते, कारण या ठिकाणी त्याला खायला आता मिळत नाही. आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरून तिसरा पान, चौथा पान, 5वा पान त्याच्याने ग्रसत होत राहतो. आता ही जे एका पानापासून दुसऱ्या पानापर्यंत पोहोचण्याचं सुद्धा काम आपण सुद्धा करतो. आता आपण याला हात लावला किंवा दुसऱ्या पानाला हात लावला, ज्याला आपण म्हणतो मेकॅनिकल ट्रान्समिशन, ते सुद्धा करप्याला पसरवण्यामध्ये मदत करतात. दुसरा, पाणी कंटिन्यू पडत राहतो आणि पावसाळ्यामध्ये जे पाणी स्प्लॅशेसद्वारे पडतो म्हणजे अशी बुनबुन पडत राहते. हवा त्याला इथून स्पर्श झाल्यानंतर तिथं घेऊन जाते त्या पाण्याला. तर त्या पाण्यामध्ये सुद्धा त्याचे स्पोर्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. तर करपा आपल्या भागात येऊ द्यायचा नसेल तर आपल्याला काय करावं लागेल? सुरुवातीलाच तर सर्वप्रथम आपल्याला पानांचं निरीक्षण करावं लागेल. आता या पानांमध्ये करपा कमीत कमी 1 ते 1.5 महिन्यापूर्वी आलेला होता. आता त्याचे सिम्पटम्स मोठे झालेले, पण जे हिरवेगार पानं आपल्याला दिसतात असे, तर त्या पानांमध्ये काय करायचं की त्या पानाला असं सूर्याचा प्रकाश जेव्हा असतो, पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाश पण कमी असतं,
तर काय करायचं, आपली मोबाईलची टॉर्च लावायची, एका साईडला टॉर्च ठेवायची आणि एका साईडला पानाला आपल्याला बघायचंय. जर आपल्याला शिरांमध्ये असं काही पिवळे पिवळे ठिपके किंवा तांबेरी ठिपके दिसले तर समजून जायचं की तो त्या पानावर करप्याचा अटॅक सुरू झालेला आहे. तर प्रिव्हेंटिव्ह आपल्याला त्याच्यावर फवारणी घेणं गरजेचं आहे. जर आपण त्याचा प्रिव्हेन्शन जर केलं तर 100% तो करपा आपल्या पानाला खराब करू शकत नाही. आणि पानावर जेवढे हिरवं पानं राहतील, तुम्हाला माहिती आहे की तेवढा त्याचा वादा, तेवढी त्याची गळाची क्वालिटी आणि तेवढ्या तसं बुंद्याची साईज एकदम चांगली येते. तर आपल्याला करायचं काय आहे की सुरुवातीलाच करप्याला ओळखायचं आहे. ओळखायचं कसं की आपल्या मोबाईलची फ्लॅशलाईट किंवा आपल्या पानाला आपण जर सूर्याच्या दिशेने धरून असं पाहिलं तर आपल्याला त्याच्यावर ऑटोमॅटिकली ते ठिपके दिसतील. ते ठिपके ओळखायचे आणि त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह फवारणी घ्यायची, जेणेकरून तो बुरशी जागेवरच मरेल आणि करपा हा आपला पसरणार नाही. अजून तुम्हाला करप्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा. नक्कीच मी तुम्हाला कमेंटचं उत्तर तुम्हाला देईल. आणि करपा हा रोग आपल्याला कसा नियंत्रणामध्ये ठेवता येईल ते आपल्याला त्याची उपाययोजना करता येईल. धन्यवाद.